आता सकाळचं आपलं काम वगैरे सगळं आवरलेलं आहे. धुणं भांडे वगैरे सगळं पाकून झालेलं आहे. आता आमच्या मामांचं थोडं दुखतं त्यामुळे त्यांना काय खाऊ वाटते ते विचारलं तर मामा म्हणे थोडेसे कांदा भजीच कर. आता मी दुपारचे कांदा भजी बनवते इथं. छान येतं तसं कांदा बारीक उभा चिरून घेतला आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि आपल्याला ना ते 10-15-20 मिनटं असंच ठेवून घ्यायचं आणि कांदा चांगला आपल्याला चोळून घ्यायचा. जेवढं मीठ टाकलं ना तेवढं कांदा पटपट चोळून घ्यायचा आणि नंतर ना मग आपल्याला ना थोडी हिरवी मिरची टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि 10-15 मिनटं असं ठेवायचं. जेवढं आपल्या कांद्याला पाणी सुटतं ना मग त्यातच आपल्याला बेसन पीठ मळून घ्यायचं. आता इथं मी ना 10-15 मिनटं चांगलं त्याला ठेवून दिलं. आता छान असं काळ्याचं पाणी झाले बघू शकते ते. आता आपल्याला जेवढं त्यात बेसन पीठ मावून तेवढंच आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं टाकून. खूप छान भजी पण होते एकदम क्रिस्पी आणि कडक पण होते आणि खायला पण खूप छान लागते. पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा. थोडं करत चांगलं घट्ट मळून घ्यायचं. आता बघू शकता इथं आता मस्त जेवढं आपण कांदा तेवढं कांद्याचं पाणी निघतं. वाटलंच थोडं तुम्हाला 2 चमचे टाकून घ्यायचं. लय पण नाही टाकून घ्यायचं. तर बघू शकता आता 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. एकदम असं पीठ झालेलं आहे. एकदम अशी गाड्या भेटत तशी भजी होते. तर नक्की तुम्ही अशी करून खा. मामासाठी मी इथं भजी बनवते. थोडासा ओवा पण टाकून घेते. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते छान अशी. तिथं तेल ठेवते मी गरम करायला गॅसवर. कढई ठेवली. छान आता मिक्स करून घेऊ सगळं कोथिंबीर ते टाकलेलं आपण आणि थोडं खायचं चिमूटभर थोडा सोडा टाकायचा. छान असं मुरवत राहिलं पीठ बघू शकता. ते एकदम छान असं पीठ झालेलं आहे आपलं. आता छान असं भजी सोडून घेऊ आपण. आता तेल आपलं तापतंय तोपर्यंत म्हणलं अजून थोडंसं टिपका सोडून बघू तापले का नाही. छान आता आपलं तेल तापत आले. आता आपण ह्यातनं थोडे करून असे भजी सोडून घ्यायचे आहेत. खूप छान झाली ते भजी. मामाला पण खूप आवडली भजी. नंतर आता आम्हाला जेवण पण करायचं आहे मामीला आम्हाला. तुमचं झालं का नाही जेवण? सगळं काम हे उरकोसं बरोबर 1-1.5 वाजते कशी पण कामाला. छान आता मी तळून घेते भजी. कलर पण खूप छान आला होता भज्याला. एकदम अशी कुरकुरीत आपली कांदा भजी झालेली आहेत बघू शकता. मस्त असं कलर पण किती छान आला. एकदम असं कडक झालेली होती भजी. आता मी सगळी इथं ना सोडून घेते. असं काढून घेते मी भजी. बघू शकता एकदम असे छान असं क्रिस्पी भजी झालेले आहेत. चला तर मग आता मस्त आम्ही जेवण करतो. या तुम्ही पण जेवायला. कशी वाटली भजी नक्की कमेंट करून सांगा. चला आता जेवण करतो आम्ही. काय करताय? आता सारं काम हे आवरलं आता जेवते. हा दुपारचं जेवण आहे आमचं. दुपारचं जेवण आहे. आमच्या मामीने त्यांच्या भजीत काय केले माम्या जेवण? कारल्याची भाजी केली, चिवडा केला. पोह्यात चिवडा म्हणा नका. पोह्याचा चिवडा का? चपातीचा चिवडा. चपातीचा चिवडा केला. मामीला आवडतो का इथं चपातीचा चिवडा दाखवा हो. चपातीचा चिवडा केला. भाकरीचा तुकडं आहे का नाही. हिचं आवडतं आमच्या मामीला. मला आम्ही जेवतोय तर दाखवा मला व्हिडिओ होय. तुमचं जेवण झालं का म्हणा? तुमचं जेवण झालं का? सकाळची गाय गरबडाची होय. सर काम आवरलं मग जेवायला बसले. मग जेव्हा बसलं. धुणं भांडी स्वयंपाक सगळं झालं. फारशा आज आहे रविवार होय. तुम्ही माणसं तुमचं येतात मग काम आवरलं. बोलू होय तिला. बोलतेत की. जेवा म्हणलं आता होय. पुन्हा भेटू म्हणा आता. पुन्हा भेटू. आता करा जेवण. मग काय कारलं पण आमच्या मामीला आवडतं. कारल्याची भाजी पण केली या. भारी झाली आहे ना? भाजी झाली.
आमच्या मामी साधं सिंपल आवडतं जेवण. हां मस्त थोडी लावा कांदा, कांदा मस्त तुकडं. मस्त तुकडं. वाया जात नाही काय होय मामी? हे शिळे पाक वायाला लक्ष्मीची शिळ्या. हा ना, शिळं कधी वाया घालायचं नसतं आहे का ना. कधीच टाकून देऊ ना शिळं. मग काय आपण त्याच्या मागं आहे होय, हां ते आपल्या मागं आहे का? पण बाहेर लागतं असं आहे का रे मामी? ह्याच्यासाठी तर आपलं गाव सोडून आलं तिथं. चालतंय जेवा मग. हां हे काय जेवते